1 2 3 4 at on side, 4 ऑन साइडला, 4 ऑफ साइडला, 4 आणि 4 8. त्यानंतर एक विकेट किपर आणि बॉलर असा 10 खेळाडूंचा समावेश असलेली बांधणी असलेली टीम आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीम्सना आपण देऊया शुभेच्छा आणि एक्सपिरियन्स कॅम्पेनियन फ्रॉम बॉलिंग एंड. पहिला बॉल, गोलंदाज अगदी चपलाईनं हलवार पद्धतीची स्पिन प्रकारची गोलंदाजी प्रसाद आहेत घनसोली या टीम कडनं. शुभम स्मृती घनसोली या टीम कडनं पहिला मारा, पहिला बॉल, 1 धाव. बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळत आहेत ते विनो आणि पिंटू. पिंटू येत आहेत स्ट्रायकर एंड वर, उंच खुरा असा फलंदाज आहे. ड्राईव्ह केल्या बॉलला क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करेल, 1 धाव मिळणार. 1 धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती 2 या आकड्यावर. युवा ट्रॉफी 2024 चा हा दैदिप्यमान सोहळा आपण एन्जॉय करतोय. फायनल डे, फायनलच्या डे मध्ये ग्रामीणचा हा पोल. अर्थातच नवी मुंबई पंचक्रोशी मधील अनेक नामवंत खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळतात इन ऍक्शन मध्ये. पहिल्या मागच्या मॅच मध्ये आपण पाहिला शैलेश स्मृती वर्सेस डॅनियल ब्रदर्स धारावे या 2 संघांमध्ये झालेली ती घमासान. त्या मॅच मध्ये नेरूळ संघाचा दबदबा राहिलाय. गौरव शिंदे अप्रतिम खेळ झाला. मी गौरव शिंदेला इन्व्हाइट करू की या आपण या व्यासपीठाकडे. आपण आहात या मागच्या मॅचचे हिरो गौरव शिंदे, इफ यू कॅन हेअर मी. मागच्या मॅच मध्ये अप्रतिम खेळ झाला, 4थं षटक त्यानं फेकलं. एकेरी धावसंख्येने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते योगेश आमच्याकडे इशारा करतात, डिक्लेअर 1 धाव. धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळते 5 या आकड्यावर. 5 फॉर नन ड्युरिंग फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. प्रसाद आहेत बॉलिंग ट्रॅकवर अराउंड द विकेट. बॉल सलग सोडून दिलाय, दॅट शुड बी व्हाईट बॉल. व्हाईट बॉल एकूण धावसंख्येमध्ये होईल वर. धावसंख्या पोहोचली ती 6 या आकड्यावर. आपल्याच नेरूळ विभागातील एक अप्रतिम क्रिकेटचे व्यावसायिक खेळाडू, स्वतः खरं तर प्रशिक्षक सुद्धा आहेत. आज पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चं नामांकन ज्याला मिळालंय. पहिलं षटक संपलंय. गौरव शिंदे याचा सन्मान आपण करूया. गौरव, यू हॅव कम फॉरवर्ड प्लीज. आणि पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ज्याला आपण नामांकन देतोय, अप्रतिम फिरकीचा जादूगार आणि फिटनेस आयडल म्हणून ज्याच्याकडे आपण जरूर पाहतोय. क्रिकेट हे एक वेड आहे. गौरवकडे आपण पाहिलं तर जरूर तुम्हाला जाणवेल. आणि क्रिकेटला नेहमी प्रेम देणारा, जिथे क्रिकेट तिथे गौरव, आणि जिथे गौरव तिथे गौरवचा गौरव हा नेहमी झालाय. या व्यासपीठावर स्क्रीनवर आपण पाहताय गौरव शिंदे या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच नामांकन मिळतंय. मागच्या मॅच मध्ये अप्रतिम खेळ केला आणि पाहुण्यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. गणेश दादा भगत या फ्रेम मध्ये, सचिन दादा लवाटे, त्याचबरोबर आमचे संपूर्ण मित्र परिवार, महेंद्रजी राणे, प्रज्वलजी शेट्टी, या संपूर्ण खरं तर पाहुण्यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण हा सन्मान केलाय. बॉल भरपूर दूर होता. नो बॉल +1 धावा मिळतील. 2 रन संख्या झाली 12 12 10 फॉर नन. पहिल्या विकेटच्या शोधात असतील गोलंदाज हर्ष. टॅप केला बॉल, जस्ट अ सिंगल. प्रेझेन्स ऑफ माइंड, जिथे आपण पाहतो की सबकॉन्शियस माइंडला वाटलं की हा टॅपचा बॉल आहे, तिथे टॅप केलं, पण नंतर लक्षात आलं की टॅपला फक्त 1 धाव मिळणार. जर का चेंडू पडद्याच्या बाहेर 1 टप्पा जातोय तर मात्र 1च धाव मिळणार. सीच हे क्रीडांगण आहे. फुल टॉस आउट ऑफ द बॉक्स. लोकसंगीत वाजतंय आणि आपण ते एन्जॉय करतोय. क्रिकेट अँड म्युझिक, इट रन्स पॅरलल. क्लीन बॉल, मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स. 1-1 for 2.
थँक्यू. बैलगाडा शर्यतींची आम्हाला आठवण करून दिली डीजे मास्टरनं. मातीतले खेळ आणि हाही मातीतलाच खेळ आहे क्रिकेट. अंडरम बॉक्स क्रिकेटचा हा सोहळा आपण एन्जॉय करतोय. पुढे गेले बॅकफूट वरनं पुन्हा एकदा थोडे मागे आले. फ्रंट फूट बॅकफूट, फ्रंट फूट बॅकफूट अशा दुविधा मनस्थितीमध्ये फलंदाज सापडले, ट्रॅप झाले. फिरकीची ही जादूगरी मॅजिकल स्पेल हाताळतोय. फायनल बॉल टू गो, सेकंड ओव्हर. हर्ष पुढे आले. मिस टायमिंग ऑन साइडला ड्राईव्ह करतील. एक धाव मिळणार. धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस 2-12 डीजे. पंढरी शेठ फडके, विहिगर, पनवेल, रायगड. बैलगाडा शर्यत आणि महाराष्ट्र राज्याचे खरं तर हे असे पहिले व्यक्तिमत्व, पहिले प्रेसिडेंट, फाउंडर प्रेसिडेंट जे आज आपल्यात नाही आहेत. आणि खरं तर त्यांची जी गाणं आहेत ना, ही गाणे सदाबहार वाजत राहतील. अर्थातच आपण थोडंसं मॅचवर फोकस करूया. संगीत वाजत राहील, प्रेक्षकांना मनमुराद त्याचा आनंद सुद्धा मिळेल. मॅचवर फोकस करत असताना आपल्याला पाहावयास मिळते 2-13 अशी धावसंख्या बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळतीये. सचिन 11 खांदा. खांदा म्हणजे पनवेल विभाग, जिथे आपण पाहतोय की बरंचसं डेव्हलपमेंट झालंय आणि त्याच विभागातील कॉलनी विभागातील टीम आपल्याला पाहायला मिळतीये जी सचिन 11 खांदा आपण असं म्हणूया या नावानं आज खेळ करतीये. सचिन खांदा त्यांच्या विरोधात खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळते ते शुभम स्मृती, टीम घनसोली. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर आणि हा बॉल आउट ऑफ द बॉक्स, डिक्लेअर्ड ॲज OUT, आउट. अराउंड द विकेट, पेडल केला बॉल, 1 बाउन्स ओव्हर द डिफेन्स. येईल फक्त एकच धाव. टॅप केला बॉल, स्ट्रेट टू द फील्ड हँड, ग्रिप करतील, थ्रो करतील, तोपर्यंत ही एक धाव. 1, 2, 3. चेहऱ्यावर थोडस स्मितशा आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर प्रसाद सरांच्या करता क्रिकेटमध्ये हे नेहमी आपण पाहत असतो. कधी चेंडू ढेंगणात पसार होत असतो, कधी आपल्याला चकवत असतो, कधी फसवत असतो. अशा प्रकारचा प्रात्यक्षिक आपण नेहमी पाहत आलोय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 16, 16. 3 गडी बाद झालेत. मिस टायमिंग, मिस कॅल्क्युलेटेड, मिस जज, षटकार आणि बाद.
अराउंड द विकेट गोलंदाज तयार आहे. षटक क्रमांक 4थ्या मध्ये पहिला बॉल आपण जरूर पाहतोय वाईट गेलाय. रणसंख्या 1 न वाढेल, पोहोचेल ती 17 वर. 17 गॅप शॉट सिलेक्शन, प्रॉपर टायमिंग, परफेक्ट एक्झिक्यूट आणि प्लेसमेंट अप्रतिम आहे. छान चौकार. पुढे आले, टॅप करत असताना बॉल थोडा फसलाय, टायमिंग नाहीये, प्लेसमेंट ही नाहीये, डॉट येईल. ऋषभ आलेत बॉलिंग ट्रॅकवर. बॉलिंग युनिट आपल्याला पाहायला मिळते. टीम सचिन 11 खांदा. सचिन 11 खांदा पनवेल कॉलनी परिसरातील हा संघ पहिल्यांदा टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. हा नो बॉल, +1 धावा मिळतील. दोन धावा धावफलकावर ऍड होतील. रणसंख्या झाली आहे ती 23. प्रकाश झोतातील स्पर्धा आपण एन्जॉय करताय. क्रिकेट या खेळाला प्रत्येकानं खरं तर एन्जॉय केलंय आणि क्रिकेटनं प्रत्येकाला आनंद दिला असा हा तुम्हा सर्वांच्या आवडीचा क्रिकेटचा हा खेळ. अगदीच आपण पाहतोय की बालपणीतल्या अनेक आठवणी ज्या खेळानं लगेचच जागृत होतात तो हा अंडरम क्रिकेट. घरातल्या अंगणात, बाल्कनीत किंवा मोठे ज्यांचे खरं तर लिव्हिंग रूम्स असतील त्या लिव्हिंग रूम्स मध्ये सुद्धा सॉफ्ट बॉलनं खेळला जाणारा क्रिकेटचा खेळ, जिथे आपण पाहतो की अगदी जिथे मोठ्या जागेची गरज नाहीये अशा छोट्या जागेमध्ये सुद्धा हा खेळ खेळला जातो. ऋषभ आहेत शेवटचं षटक घेऊन आले. धावसंख्या झाली आहे ती 25. वाईट बॉल कॉल केलाय. व्हेरी क्लेवर विकेट किपिंग. संदेश आहेत ऍज अ विकेट कीपर ज्यांना आपण ओरम क्रिकेट मध्ये सुद्धा पाहिलं. फरेबी है. डीजे मास्टर मराठी गाणी होऊन जाऊ द्या. काही मराठी गाणी जे नवचेतना निर्माण करतील, नवीन ऊर्जा निर्माण करतील. कलेक्शन स्विच करा किंवा कॅसेट बदला, शिफ्ट करा मागे पुढे. येस आणि रणसंख्या 27. पुढे आले. इथे मिड लाईनला बॉल लँड झालाय का? व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल. धावसंख्या 1 न पुढे जाईल ती 28 वर. 28 धावा. श्री संदीप नाईक प्रतिष्ठान आयोजित युवा चषक 2024 चं हे भव्य दिव्य असं पहिलं पर्व अतिशय थाटामाटात या स्पर्धेला आपण प्रारंभ केला, सुरुवात केली आणि मगाशी जो आम्ही उल्लेख केला डाऊन द ग्राउंड गॅप शॉट सिलेक्शन. वन्स अगेन रॉकेट स्ट्रोक, कडक फटका, चौकार. रणसंख्या झाली
घणसोली या पंचक्रोशीच्या शिरपेचातील हा एक मानाचा तुरा. नाव आहे मिस्टर राहुल शेट्टी. अ वेल नोन, वेल फेम. He will open the strike on very first on strike against the new bowler. गोलंदाज नाव काय गोलंदाजाचं? पहिलाच मोठा व्हाईट बॉल फेकलाय. उमन रुबन 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 is the name of the bowler. गोलंदाज तयार आहे. अराउंड द विकेट. पॅडल करायचं होतं राहुलला. फसवलंय, चकवलंय, परंतु पंच सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. अंडरम क्रिकेट हा लवचिकतेचा क्रिकेट आहे. अंडरम क्रिकेट चेंडूवरची नजर, तुमचं शॉट सिलेक्शन, तुमचं स्टान्स, तुमचा फुटवर्क, या सर्व गोष्टी फार महत्वाच्या आहेत. सीचं क्रिकेट आहे. समोर खरं तर जर का तुम्ही टॅप करून चेंडू खेळलात तर मात्र तिथे चौकार नाहीये. तुम्हाला ग्राउंड स्ट्रोक्स खेळावे लागतील. फुलटॉस बॉल पडद्यावर जर का आदळला तर मात्र 4 धावा मिळतील. काही नियम या स्पर्धेचे. अवे फ्रॉम द रीच आणि हा चौकार आलाय. इथे संधी आहे परंतु डायरेक्ट हिट केला नाहीये. डॉट बॉल येईल राहुल शेट्टी आणि त्याच्या समवेत त्याचा साथीदार हर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षनं षटक फेकलं. इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल हाताळली. तो आता बॅटिंग साठी आलाय. नॉन स्ट्रायकर एंडकडे तो उभा आहे. बॉलिंग ट्रॅकवर रुबन आहे. बॉल सरळ सोडून दिलाय. दॅट शुड बी व्हाईट बॉल. अक्षय आलेत आमचे युवा. अराउंड द विकेट. यावेळेला फटका चांगला आहे परंतु तितक्याच क्वालिटीचं शत्रुरक्षण. फिल्डिंगचं सेटअप. क्विक, क्लेवर, ग्रिपिंग. षटक पहिलं. चेंडू झाले 3 चेंडू शिल्लक असतील आणि इक्वेशन आपल्याला आता जरूर स्क्रीनवर पाहायला मिळते. 25 धावा हव्यात. 21 चेंडू असतील. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. कमिटमेंट, एफर्ट्स, डेडिकेशन, डिटर्मिनेशन. चेंडूवर झडप घातली आणि बॉलला अडवलाय अगदी सहजतेनं. ही कुशलता आहे, ही कल्पकता, ही लवचिकता आहे. आणि ही लवचिकता अर्थातच ज्याला आपण म्हणतो की फ्लेक्झिबिलिटी इन द गेम ऑफ क्रिकेट. वॉक्स आउट. षटकार. विनंती करूया की आपण लवकरात लवकर मॅच सुरू करा. फिल्डिंग टीम क्विक आपण लगेच सेटअप करून घ्या आणि मॅच सुरू ठेवा. एक्स्ट्रा टाइम घेऊ नका प्लीज. 19 चेंडू आणि 24 धावाचं इक्वेशन मॅथमॅटिक कॅल्क्युलेशन आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ नंबर्स ज्याला आपण म्हणतो. टॅप केलाय. क्षेत्ररक्षक आहेत इथे. जर का बॉल ग्रिप करून फेकून दिला असता कदाचित फलंदाज अडचणीमध्ये सापडला असता. Quick running between the wickets, both the batter Rahul Shetty आणि न्यू बॅट्समन मिस्टर नयन. पहिला षटक संपन्न झाले. पहिल्या षटकाच्या अखेरीस रणसंख्या 1 बाद. डीजे शिट्टी वाजली, गाडी सुटली.
पहिलं षटक संपन्न झालं. 10 धावा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतील. 18 चेंडू आणि इक्वेशन आपण आता पाहतोय ते 23 धावांचा ढकलून दिला हलक्या हातानं. सॉफ्ट हँडेड बॉटमॅटचा वापर करत असताना एकदा मिळती एकदा मिळणार. स्ट्राईक रोटेट होईल. राहुल शेट्टी जोपर्यंत या मॅच मध्ये इंटेन्सिटी लेवल अप होणार, कारण राहुल शेट्टीकडे क्रिकेटचा प्रचंड अनुभव आहे. राहुल शेट्टीनं गेले कित्येक वर्ष अंडर क्रिकेट हे जगत मात्र नक्कीच गाजवलंय. समोर असताना बॅकफुट खरं तर पुश केल्या. बॉल थांबणार नाहीये. येईल हा डॉट बॉल. राहुल शेट्टीला थांबवलंय. उर्वरित इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. 16 चेंडू आणि 22 धावा. चेंडू आणि धावांमध्ये 6 धावा, 6चा फरक आहे. 6 अंक मात्र एक चौकार जर काला तर मॅच मध्ये मोमेंटम शिफ्ट होईल घनसोली टीम कडे. परंतु शिवम स्मृती घनसोली या टीमचा हा खेळाडू जोवर मात्र मॅच मध्ये आहे, जोवर क्रीजवर आहे तोवर खरं तर मी म्हणेन या मॅच मध्ये एनर्जी मात्र मेंटेन राहणार. कारण राहुल शेट्टी कोणत्याही क्षणाला आक्रमक पवित्रा घेण्याची क्षमता असणारा खेळाडू, कधी खरं तर जलद गतीनं धावसंख्या उभारण्याची क्षमता असणारा खेळाडू आहे. क्रांती आहेत. बॉल हा वाईट बॉल आहे. रणसंख्या 1 न पुढे गेली, पोहोचली आपल्याला पाहायला मिळेल ती 13 या आकड्यावर. 20 धावांची अजूनही गरज आहे. 15 चेंडू असतील. पॅडल केलाय. एकदा मिळेल का की धावून धाव होईल पूर्ण? हो, धावून धाव कंप्लीट झाली आहे. धावांची धावा धाव म्हणजे क्रिकेट. चौदा चेंडू 19 धावा. 2 चेंडू फार महत्वाचे असणार आहेत. कॅप्टन तेच सांगतायत की इथून पुढे जर काही सिंगल डबल्स जर का जरी दिल्या तरी फार रिस्क कॅल्क्युलेट करायची आवश्यकता होणार नाहीये. 13 चेंडू 18 धावा असं कॅल्क्युलेशन जर का बघितलं गेलं तर किमान 1 ते 2 चौकार अजूनही ठोकावे लागतील राहुल शेट्टी आणि टीम घनसोली या टीमला. 13 बॉल 18 धावा. वेट वॉच अँड कन्वर्ट केलंय. इथे किती धावा मिळणार तर फक्त 1 की मिळेल चौकार. 1 धाव. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. चला फिल्डिंग सेटअप करून घ्या. फिल्डिंग टीम लवकर फिल्डिंग सेटअप करून घ्या. खांदा टीम लगेच फिल्डिंग सेटअप करून घ्या. एक्स्ट्रा टाइम घेऊ नका कॅप्टन. घड्याळामध्ये 11-18 झालेत. विजय आलेत गोलंदाजी मार्कवर. विजय हा एक अनुभवी खेळाडू आहे. गेले कित्येक वर्ष सातत्यानं या टीम सोबत कटिबद्ध असा हा खेळाडू, ज्याच्याकडे चेंडू सुपूर्द केला आणि त्याच्याकडे खरं तर टीमचा कॅप्टनचा आत्मविश्वास सुद्धा आहे. मॅच काढून देईल परंतु विकेटच्या शोधात असतील. बॅकफुट स्टीर केला बॉलला. ऑफ साइडला एकदा मिळतीये. राहुल शेट्टी आणि त्याचा जोडीदार नयन या 2 फलंदाजांमध्ये चांगली पार्टनरशिप बिल्ट होत असताना इथे मात्र 10 चेंडू आणि 15 असे इक्वेशन असताना कुठेतरी एक प्रमाणबद्ध, शिस्तबद्ध, लयबद्ध अशी गोलंदाजी या मॅच मध्ये मी म्हणेन. थोडं बॉलिंग करणारा युनिट मात्र कमबॅक करते. बॉल हवेमध्ये रिस्क आणि झेल टिपला गेलाय. बॅट्समन नयन बॅक टू डगआउट. एका चौकाराच्या प्रतीक्षेत आहे बॅटिंग टीम शुभम स्मृती घनसोली. सचिन 11 खांदा. हा व्हाईट बॉल. 1 धाव मिळणार. इक्वेशन 9 चेंडू आणि 14 धावा. 2 फलंदाजांमध्ये कम्युनिकेशन होते. कसं हँडल करावं, कसं टॅकल करावं. इथून पुढे
तीन चेंडू आहेत, तीन चेंडू मध्ये किती रिस्क घ्यायला हवी, एक चौकार जर का आला तर मॅच मध्ये आपण आहोत, अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी मॅच मध्ये कम्युनिकेशन झालंय. इथे बॅट फिरली, क्षेत्ररक्षकानं विकेट किपरनं चूक केली, थ्रो जरूर केलाय आणि अंपायरनं फिंगर रेस केली. फेअर बॉल होता, धाव काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्या प्रयत्नानं अपयश आलं. 9 चेंडू आणि 14 धावा, 8 चेंडू माफ करा, 8 चेंडू आणि 14 धावा. जागेवरच बॅट फिरवलीये, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. स्विंग अँड मिस, टर्न झाला, त्या टर्न बीट केलं. बॅट्समन राहुल शेट्टी ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्रायकर यांकडे संदेश आपल्याला पाहायला मिळतील. हलक्या हातानं फक्त एका धावेसाठी हा फटका सजवलाय. 6 चेंडू 13 धावा. डीजे टॅप केलाय, एकदा मिळणार आणि पंचांकडे लक्ष असणार आहे. हो, राहुल शेट्टी शॉर्ट ऑफ क्रीज वाइल रनिंग. आणि महेंद्र राणे सरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. तुम्ही आलात, या व्यासपीठाची शोभा आपण वाढवली. पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. युवा चषक 2024 च्या निमित्तानं पाहुण्यांची वर्दळ, पाहुण्यांची गर्दी या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळते आणि या मॅचला एन्जॉय करत असताना रसिक प्रेक्षक मायबाप आपल्याला पाहायला मिळतीये. हाही बॉल डॉट आलाय, फिरकीचा जादूगार. आता 4 चेंडू आणि 13 धावा. अजून एक डॉट बॉल, अनप्लेबल. ओहो, क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी. चौकार येईल का की मॅच पुन्हा एकदा फसणार? ओ, क्लीन बॉल, दांडी गोल. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला विराजमान आपल्याला पाहायला मिळतीये आणि महाराजांच्या प्रतिमेचं पुष्प पूजन करून आपण आज या स्पर्धेला सुरुवात केली आणि डीजे मास्टरनं फार छान गाणं सादर केलं. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारो, अखंड स्थितीचा निर्धारो, श्रीमंत योगी. अखंड मराठभूमीचे खरं तर या महाराष्ट्राचे जन्मदाते, महान महाराष्ट्राचे चक्रवर्ती सम्राट, ज्या राजांची मात्र ओळख आहे. Who will be? गोलंदाजी चांगली झाली, फलंदाजी चांगली झाली. आपण बॉलिंग अनालिसिस वर थोडासा दृष्टिक्षेप टाकूया आणि क्रिक 11 या टीमला आपण जरूर अपडेट करूया की समरी आपण स्कोर बोर्ड डिस्प्ले करा. पहिला षटक 2 विकेट्स 4 धावा, दुसरं षटक 2 विकेट्स 5 धावा,
तिसरं षटक 16, चौथ्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या. सो